नमस्कार. काल एक पत्रक केंद्र शासनाकडून राज्य सरकारला प्राप्त झालेलं आहे आणि त्या पत्राद्वारे भारत सरकार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय नवी दिल्ली यांनी व्यापारी LPGच्या म्हणजे कमर्शियल LPG व्यापारी LPGच्या वाटपा संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना अशा आहेत की 18 मार्च 2026 रोजीच्या केंद्र शासनाच्या पत्राप्रमाणे PNG विस्तारासाठी व्यवसाय सुलभता सुधारण्याच्या आधारे राज्याला आधीच पहिल्यांदा 20 आणि नंतर 10 असे 30% वाटप मंजूर करण्यात आलेले आहे PNGच्या विस्तारासाठी. आता 23 मार्च पासून पुढील सूचना येईपर्यंत आणखीन 20% वाटप मंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण वाटप जे आहे हे 50% होईल. म्हणजे पूर्वी जेवढं मिळत होतं आपल्याला त्याच्या 50% हा कोटा आहे. परंतु हे वाटप जे आहे त्याच्यासाठी त्यांनी काही शर्ती टाकलेल्या आहेत. हा अतिरिक्त 20% वाटप जे आहे हे त्यांनी पुढील क्षेत्रांना द्यायचं आहे. त्यामध्ये हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया, दुग्ध व्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन्स, सामुदायिक स्वयंपाकघरे म्हणजे कम्युनिटी किचन्स, स्थलांतरित मजुरांसाठी 5 किलो FTL अशाने त्यांनी वाटप करून त्याचा गैरवापर होणार नाही याची खात्री करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता या सर्व व्यापारी औद्योगिक LPG जे ग्राहक आहेत, व्यापारी आणि औद्योगिक LPG, डोमेस्टिक नाही, स्वयंपाकाच्या बद्दल नाही म्हणत आहे हे पत्र. हे जे व्यापारी आणि औद्योगिक LPG ग्राहक त्यांना एकूण 50%तून LPG मिळण्यासाठी पात्र होण्यापूर्वी तेल विपणन कंपन्या ज्या आहेत भारत सरकारच्या, जसे HPCL असेल, OCL असेल, तिकडे नोंदणी करणं बंधनकारक आहे. अशा नोंदणी माझ्या मते बऱ्याचशा लोकांनी अगोदरच केलेल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी ग्राहकांच्या व्यवसाय क्षेत्राची आणि LPGच्या वार्षिक आवश्यकतेची नोंद स्वतंत्र डेटाबेसमध्ये ठेवण्यात यावी. हे तेल कंपन्यांवर त्यांनी टाकलेलं बंधन आहे की हे तुम्ही नोंद ठेवायची आहे. सर्व व्यापारी औद्योगिक LPG ग्राहकांना एकूण 50% वाटपातून LPG मिळण्यासाठी पात्र होण्यापूर्वी त्यांच्या शहरातील, जिल्ह्यातील सिटी गॅस डिस्ट्रीब्युटर्स जे आहेत त्यांच्याकडे PNG साठी म्हणजे पाईप नॅचरल गॅससाठी अर्ज करणं व PNG प्राप्त करण्याच्या सज्जतेची स्थिती प्राप्त करणं बंधनकारक आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी PNG जे आहे पाईप नॅचरल गॅससाठी जे आहे अर्ज करून त्यांनी तयार व्हावं. एकूण काय तर काही प्रमाणामध्ये जे आहे
हॉटेल, ढाबे, उपाहारगृह, कॅन्टीन इत्यादींना जे आहे काही प्रमाणामध्ये हा LPG मिळणार आहे आणि त्यासाठी जे आहे त्यांनी ऑइल कंपन्यांकडे नोंद करायची आहे. जे आपले डिस्ट्रीब्युटर्स आहेत, गॅस डिस्ट्रीब्युटर, त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी त्यांच्याकडे अर्ज करायचा आहे आणि PNG प्राप्त करण्याच्या सज्जतेची म्हणजे स्टेट ऑफ रेडीनेस स्थिती प्राप्त करणं. म्हणजे ठीक आहे, मला तुम्ही द्या, मी PNG गॅस आता घेतो आहे. म्हणजे अशा पद्धतीची जी आहे स्थिती प्राप्त त्यांनी ताबडतोब करावी. मी कालच सांगितलं, राज्यामध्ये केरोसिन वितरण करण्याची बाब सुद्धा शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यामुळे आम्ही सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, जे किरकोळ असतील हॉकर्स, केरोसिन वाटणारे, घाऊक असतील, या सगळ्यांचे परवाने तेल आपण ते केरोसिन न देत नसल्यामुळे कदाचित त्यांच्या ज्या आहेत परवाने हे त्याचं नूतनीकरण झालं नसेल, कोणाचं वर्षाच्या नावाने करायचं पण ते पडून राहिलेलं असेल. या अशा सगळ्या गोष्टी झाल्यात असं समजायचं, नूतनीकरण झालं असं समजायचं. विलंब झाला असेल तर ते शुल्क माफ. आणि त्या सगळ्यांनी जे आहे, जे केरोसिन वाटप करणारे जे आहेत ते घाऊक वाटप करणारे असतील किंवा किरकोळ वाटपदार असतील, त्यांच्याद्वारे जे आहे हे सगळं जे आहे केरोसिन वाटपसुद्धा त्यांनी करावं. म्हणजे काही प्रमाणामध्ये एक सोय सगळ्यांची होईल. काही प्रकरणं जे आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे 5 वर्षापेक्षा 2 वर्षापेक्षा अधिक आणि 5 वर्षापेक्षा कमी असे जे विलंबाचे जे काही प्रकरणं जे आहेत ते गव्हर्नमेंटकडे येत होती. आता आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जिल्हाधिकारी स्तरावर हा परवाना जो आहे नूतनीकरण करायचा आहे आणि हे सगळं काम त्यांनी तात्काळ करावं. म्हणजे काही प्रमाणात हा LPG आणि काही प्रमाणात केरोसिन याचा फायदा राज्यातील व्यावसायिकांना, अधिक घरच्या लोकांना सुद्धा, घरगुती लोकांना सुद्धा होऊ शकणार आहे. धन्यवाद.